नमस्कार. उपवासाच्या वेळी साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, खीर असे तेच पदार्थ खाऊन आपण कंटाळलेलो असतो. तर अशा वेळी हा जरा वेगळा असलेला पदार्थ तो म्हणजे दह्यातला साबुदाणा आपण बनवणार आहोत. हा पदार्थ चविष्ट असून बनवायला सुद्धा खूप सोपा आहे. साबुदाणे भिजल्यावर हा पदार्थ अगदी पटकन बनून तयार होतो. तर असे हे दह्यातले साबुदाणे बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी साबुदाणे घेतलेत. हे साबुदाणे मी मिडियम साईजचे घेतलेत. आता हे मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. यामुळे भरपूर प्रमाणात असलेला स्टार्च हा त्यामधला निघून जाईल आणि साबुदाणे हे चिकट न होता छान असे मोकळे होतील. साबुदाणे धुवून घेतल्यावर त्यामधलं सर्व पाणी काढून टाकलंय. आता यामध्ये मी साबुदाणे भिजण्यासाठी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलंय. पाणी घालताना साबुदाण्याच्या वरती पाणी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फक्त साबुदाणे यामध्ये भिजले जातील एवढंच पाणी घालायचंय. आता यावर झाकण ठेवून हे 2 ते 2.5 तास मी भिजत ठेवणार आहे. हे साबुदाणे भिजेपर्यंत मी इथे कढईमध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेते. हे शेंगदाणे आपल्याला चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्यावर असे हलकेसे काळे डाग येईपर्यंत आणि त्यावरील हलक्याशा साली निघेपर्यंत हे शेंगदाणे मी असे भाजून घेतलेत. आता हे थंड झाल्यावर यावरील साली काढून हे मी मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेतलेत. तर असे शेंगदाणे जरा जाडसरच फिरून घ्यायचे आहेत. आता एका बाउलमध्ये मी अर्धा किलो दही घेतले. आपल्याला हे साबुदाणे एकदम कोरडे न करता थोडेसे ओलसर ठेवायचे आहेत. त्यामुळे दही इथे जरा जास्त घ्यायचे. दही इथे ताजं वापरायचे, आंबट दही यामध्ये वापरायचं नाही आहे. हे दही मी आता चांगलं असं फेटून घेणार आहे. त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये असं हे दही चांगलं फेटून घ्यायचे. तर इथे दही छान असं फेटून झालंय. आता यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा मीठ. मीठ हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या मी घेतल्या आहेत. त्या मी यामध्ये बारीक चिरून घातल्या आहेत. आता यामध्ये जे आपण शेंगदाण्याचं कूट केलं होतं ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे. दही थोडं इथे घट्ट वाटत असल्याने मी त्यामध्ये थोडंसंच पाणी घालून घेतलंय. जास्त पाणी घालायचं नाही आहे. जर का यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर दही हे जास्त पातळ होऊन ते साबुदाण्याला छान असं मिळून येणार नाही. त्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे. यामधल्या मिरच्या जास्त तिखट असल्याने त्या मी कमी प्रमाणात घेतल्या आहेत. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही या मिरच्या कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. तर हे दही जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टही नाही असं हे दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचे. तर यावर आता झाकण ठेवून हे असंच ठेवून आता आपण साबुदाणे बघूया. तर इथे साबुदाणे छान असे फुललेत. याचा प्रत्येक दाणा असा चिकट न होता छान असा मोकळा झालेला आहे. तर यातील मी एक दाणा प्रेस करून दाखवते. तर हे साबुदाणे भिजले जाऊन छान असे मऊसूत झालेत. आता इकडे मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घातले. तूप थोडं गरम झालं की त्यामध्ये हे सर्व साबुदाणे मी फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला या तुपामध्ये जिरं घालायचं असेल तर जिरंसुद्धा यामध्ये घालू शकता. यामध्ये साबुदाणे घातले की लगेचच गॅसची फ्लेम ही स्लो करून घ्यायची आहे आणि या स्लो फ्लेमवरच आपल्याला हे साबुदाणे छान असे परतून घ्यायचे आहेत. सारखं चमच्याने इथे मिक्स करत राहायचे. त्यामुळे साबुदाणे हे सगळीकडून छान असे परतले जातील. गॅसच्या स्लो फ्लेमवर हे 2 ते 3 मिनिटेच आपल्याला परतून घ्यायचे. ही रेसिपी साधी आणि सोपी असली तरीसुद्धा ती चवीला खूप टेस्टी लागते. तर असे साबुदाणे परतून झाले की गॅस बंद करून घ्यायचे. तर इथे आपले साबुदाणे छान असे तुपामध्ये परतून झालेत आणि या दह्यामध्ये सुद्धा सर्व साहित्य घालून हे छान असं फेटून झालंय. तर आपल्याला हे साबुदाणे दह्यामध्ये घालायचे आहेत. आपण जर का हे साबुदाणे सर्व दह्यामध्ये घातले आणि हे दह्यामध्ये असे जास्त वेळ ठेवले तर हे साबुदाणे दही शोषून घेतात आणि खाताना एकदम आपल्याला कोरडे लागतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही खाल तेव्हा असं एका डिशमध्ये दही घेऊन यामध्ये थोडेसे साबुदाणे घालायचे आहेत. हे दोन्ही चांगलं मिक्स करून जास्त वेळ न ठेवता लगेचच खायला घ्यायचे. अशामुळे हे साबुदाणे जरा ओलसर होऊन चवीला सुद्धा खूप छान लागतात. तर छान असे तुपामध्ये परतलेले साबुदाणे हे दह्यामध्ये घालून आपला हा मस्त दह्यातला साबुदाणा बनवून तयार झालाय. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपीसोबत. धन्यवाद.